आज मी खूप खुश आहे कारण मी बऱ्याच दिवसानंतर आज केक बनवणार आहे. बऱ्याच दिवसानंतर म्हणजे लॉकडाऊन मध्ये पार्ले बिस्किटचा किंवा ओरिओचे केक बनवले होते, पण आज मी विगन केक बनवणार आहे. कारण मी सध्या दुधाचे सगळे पदार्थ खाणं बंद केलेलं आहे, साखरही बंद केलेली आहे. पण आता मला केक खायची इच्छा झालेली आहे आणि जर मी केक मध्ये साखर नाही टाकली तर तो केक कडवट होऊ शकतो, किंवा जर गूळ टाकायचा विचार केला तर माहित नाही गूळ टाकल्याने त्याचं काय होईल, मला आयडिया नाही. त्यामुळे मला रिस्क घ्यायची नाही, म्हणून मी साखर जेवढी सांगितली आहे तेवढी न टाकता चव येईल एवढंच मी टाकणार आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे 200 ग्रॅम मैदा, जो मी काढून ठेवलेला आहे. हे आणलेलं आहे कोको पावडर, पिठी साखर मी रेडीमेड आणलेली आहे. त्यानंतर यात आहे बेकिंग सोडा, गरम पाणी लागणार आहे आणि जे आपल्या घरात ऑइल आहे ते लागणार आहे. 1 स्पून मी यात लिंबाचा रस काढून ठेवलेला आहे. नंतर हे आहे व्हॅनिला इसेन्स. तर एवढ्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते की केक बनवण्यासाठी काय काय करणार आहे ते. सगळ्यात आधी 200 ग्रॅम मैदा घेतलेला होता, त्यात मी 30 ग्रॅम कोको पावडरचं पॅकेट पूर्ण टाकलेलं होतं. आपल्याला हवी तेवढी चवीनुसार साखर टाकायची आहे. बेकिंग सोडा हा 1.5 स्पून टाकलेला आहे. अर्धा चमचा मीठ टाकून सर्व मिश्रण मी हे एकत्र करून घेतलेलं आहे. यात आहे साधं पाणी, 200 ते 250 ml टाकायचं आहे. मी थोडं थोडं टाकणार आहे कारण एकदम जास्त होऊन ते बिघडायला नको म्हणून. एवढं आपण ठेवणार आहे, दिसतंय. आता यात मी काढून घेतलेला आहे 80 ml ऑइल. तर हे मी पूर्ण टाकून देणार आहे. वनस्पती ऑइल घ्यायला सांगितलं होतं त्यांनी, तर माहित नाही, माझ्या घरात जे होतं मी ते घेतलेलं आहे, त्यामुळे घरात असलेलं ऑइलही यूज केलं तरी चालेल. यात घेतलेलं आहे मी लेमन ज्यूस, ते मी आता यात टाकणार आहे. हे बघा, दिसलं. 1 स्पून काढून ठेवला होता मी आधीच. 2 स्पून एवढं व्हॅनिला एसेन्स घेणार आहे. हे यात मिक्स करते. याला आपण एकदम छान फेटून घेणार आहोत, कारण त्यात पिठाचे गोळे राहायला नको म्हणून. नाहीतर ते केक खाताना आपल्या तोंडात येतील आणि मग आपला मूड जाईल. असं व्हायला नको म्हणून याला खूप छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. ऑलमोस्ट माझं फेटून झालेलं आहे. डब्याच्या मापाचा मी पेनाने सर्कल बनवून घेते आहे, जेणेकरून तेवढ्याच मापाचा गोल मिळेल. अगदी गोल असा हा बटर पेपर मी कट करून घेतलेला आहे आणि तो डब्याच्या तळाशी ठेवलेला आहे. यात उरलेलं तेल आहे तेच मी तेल साईडला डब्याच्या लावायला घेणार आहे, जेणेकरून केक आत चिकटणार नाही. फार असं तेलाची गरज नाहीये, पण नावाला 2 थेंब लावून घ्यायचं. उगाच रिस्क नको, थोड्यासाठी केक बिघडायला नको म्हणून. पूर्ण डब्याला आतून व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि आता मी यात हे बॅटर टाकते. हे तुम्हाला दिसते आहे का? एकटं असलं ना की खूप ऍडजस्टमेंट करावी लागते आणि आय होप तुम्ही ते समजून घ्याल. टेस्ट चांगली लागते मला आत्ताच. असं वाटतंय की मी स्पूनने हे कच्चच खाऊन घेऊ, पण थोडीशी मैद्याची टेस्ट लागते कच्ची, त्यामुळे याला कुकरमध्ये ठेवावं लागणार आहे. केक मध्ये मी टाकलेलं आहे काजू, बदाम, किशमिश आणि अक्रोड. कुकरमध्ये तळाला खडी मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर मी याच्यावर एक रिंग ठेवते आहे आणि आता हे बॅटर मी याच्यावर ठेवणार आहे. मला मोबाईल साईडला ठेवावा लागेल. कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि आता कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे आणि कुकरचं झाकण लावून गॅस चालू करणार आहे. 15 मिनिट झालेले आहेत आणि आता मी जाऊन चेक करते की केक तयार झालेला आहे की नाही. आतल्या साईडने केक
ओला ओला दिसतोय, त्यामुळे अजून त्याला गरज आहे पुढचे 10 ते 15 मिनिट. गरम आहे, पण हा जो केक दिसतोय ना, मला वाटलेलं की 15-20 मिनिटात होईल हा, पण हा तयार व्हायला जवळपास 1 तास गेलेला आहे. कारण हा होतच नव्हता. दर 20 मिनिटात मी चेक करत होती झाला का असं चाकू आत टाकून, पण तो होतच नव्हता. आणि आता तो एकदम छान व्यवस्थित झालेला आहे. पण आता मला टेन्शन आलेलं आहे की यात एवढं डेकोरेशन सारखं जे आहे ह्याला उलट केल्यानंतर हा आहे तसाच राहील की नाही माहित नाही. चलो ह्याला मी मध्ये करते आणि बघूया हा कसा होता. मला वाटतं असं करण्यापेक्षा हे जास्त बेटर आहे, पण गरम खूप येतो. गरम आहे, खूप वेळ जाईल माझा यात. 1 तास मी त्याचा वेट केला तो व्यवस्थित कुक व्हावा म्हणून. आणि आता मला माहित नाही हे थंड होईपर्यंत मी किती वेळ वाट बघावी. मला वाटतं मी काहीतरी ट्राय करते. इझिली निघाला वाटतं. अरे यार, थोडासा आत राहिला. हे बघा, हे इथलं जे दिसतंय हे इथलं इथे आत राहिलंय, पण ठीक आहे, ते नंतर खाता येईल. त्यामुळे आता त्याला साईडला ठेवते. आणि हा केक हा खरोखर चांगला झालेला माहिती, हे बघा. आणि हा आता मी टेस्ट करून सांगणार आहे की तो कसा झालेला आहे ते. केक गरम आहे, पण मला कंट्रोल होत नाहीये कारण मी 1 तास कंट्रोल केलेला आहे. आणि केक खरोखर खूपच टेस्टी झालेला आहे. खूप बरं वाटलं मला एवढी मेहनत घेतल्यानंतर, 1 तास वाट बघितल्यानंतर हवी ती टेस्ट मिळालेली आहे. तुम्हीही बनवून बघा. व्हीगन केक खूप छान आणि खूप स्पॉन्जी झालेला आहे.